स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आजची आपली रेसिपी आहे आवळा मुरंबा। त्यासाठी मी 10 ते 11 आवळे हे स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले आहेत। आता ते मी एका किसणीने बारीक असे किसून घेणार आहे। गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। ॲल्युमिनियमची कढई नाही वापरायची, स्टीलची कढई वापरायची। तूप घालून घेऊया। खडा मसाला, दालचिनी, 3 लवंग आणि 3 काळे मिरे घालून घेऊया। व्यवस्थित तुपामध्ये मिक्स झाले आहेत। आता बारीक केलेला आवळा कढईत टाकून घेत आहे। आवळा तुपामध्ये, बारीक केलेला आवळा तुपामध्ये मिक्स करून घेऊया। आवळा हा शरीरासाठी खूप चांगला असतो। आवळ्यात क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचेच्या रोगावर आवळा उत्तम प्रकारे औषध आहे। लहान मुलं असा आवळा खात नाहीत, त्यामुळे तुम्ही त्यांना आवळ्याचा मुरंबा किंवा आवळा कँडी बनवून देऊ शकता। आवळ्यामुळे स्मरणशक्ती चांगली होती, त्यामुळे तुम्ही लहान मुलांना आवळा घालू शकतात। मुलं असा आवळा खात नसतील तर तुम्ही त्याची आवळा कँडीही बनवू शकता। आवळ्याच्या तेलाचे बरेच फायदे आहेत। केस गळत असतील तर तुम्ही ते तेल केसाच्या मुळाशी लावू शकता। आवळ्याच्या तेलाने डोकं शांत होतं, केसाच्या तक्रारी दूर होतात। आवळा हा खूप आयुर्वेदिक आहे। आयुर्वेदामध्ये आवळ्याला खूप श्रेष्ठ मानलं जातं। आवळ्याच्या सेवनाने शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते। आवळे हे कमीच होते, 10 ते 11 होते, त्यामुळे मी साखरही थोडी कमीच घालून घेत आहे, जास्त घालणार नाही। साखर आवळ्यात व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आवळ्याचा रस खडी साखर बरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्याला आग, चक्कर तसेच आम्ली पित्तामुळे होणाऱ्या उलट्या व इतर लक्षण कमी होतात। त्यामुळे तुम्ही आवळ्याचं रोजच्या जेवणामध्ये सुद्धा यूज करू शकता। साखर व्यवस्थित मिक्स होत आहे आवळ्यामध्ये। आता याच्यामध्ये बारीक केलेली विलायची घालून घेत आहे। त्यानंतर जायफळाची पावडर घालून घेऊया। आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आवळ्याचा मुरंबा हा तयार झालेला आहे। मुरंबा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आवळ्याचा मुरंबा तुम्हीही घरी ट्राय करून बघा। हिवाळ्यात आवळा खाल्लेला शरीरासाठी खूप चांगला असतो।